नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समिती 9 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष महामोर्चा काढणार। मोर्चाद्वारे खोटे दाखले काढणाऱ्यांसह हे दाखले काढण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येणार। हुपरी आणि पट्टणकोडोली परिसरातील दुबईत अडकलेले पर्यटक आज सुखरूप घरी परतले। नातेवाईकांना आनंदाश्रू अनावर। राधानगरी तालुक्यात परंपरा आणि पर्यावरण पूरकतेचा मेळा घालत धुलिवंदन सण साजरा। पारंपरिक खेळांसह धार्मिक विधी आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन। इचलकरंजीत धुळवड मागणी करत तरुणांची हुल्लडबाजी। शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी हुल्लडबाजांना घेतलं ताब्यात। आणि कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांवर पोलीस आणि आरटीओ यांची संयुक्त कारवाई। 23,000 रुपये दंडाची आकारणी करत 12 रिक्षा घेतल्या ताब्यात। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। एससी जातीचे खोटे दाखले काढून आरक्षण लाटणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आणि आर्थिक व्यवहार करून एससीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी करत अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती 9 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष महामोर्चा काढणार आहे। समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर झाल्याचे प्रकार घडलेत असा आरोप आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं करण्यात येतोय। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले दरगोंडा उर्फ महेश पाटील, गडहिंग्लज नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक लढवलेल्या अलका स्वामी यांनी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करत आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर करत अनुसूचित जातीच्या हक्कांवर थेट आघात केलाय असा आरोप आरक्षण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार बैठकीत केलाय। संबंधितांची जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदं बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी। इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिल्लारे, हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांची फौजदारी कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी। इथून पुढे अशा घटनांविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी शासनानं जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शी करावी या मागण्यांसाठी 9 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी सांगितलं। जाती आरक्षण बचाव जनांदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं येणाऱ्या 9 तारखेला समस्त अनुसूचित जातीतील प्रत्येक घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहे। हा मोर्चा जो कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा जो निघणार आहे तो बिंदू चौकापासून तो कलेक्टर ऑफिसवरती येऊन कलेक्टरांना निवेदन देऊन संपणार आहे। हा मोर्चा कशासाठी आहे? हा मोर्चा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही, हा मोर्चा ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं जातीचे दाखले दिलेले आहेत आणि जातीचे दाखले वैध केलेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा विराट मोर्चा निघणार आहे। या विराट मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आणि या प्रशासनाला कुठंतरी जरब बसली पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचे दाखले निघाले नाही पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। RPI आठवले गट सत्तेत सहभागी असला तरी समाजाच्या हक्कांसाठी या मोर्चात सहभागी होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं। होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही सगळे नेते जे सहभागी झालेलो आहोत ते काही सत्तेमधले काही सत्तेच्या विरोधातले जरी असले तरी आम्ही एका समाजाचे आहोत आणि एका समाजाचे असल्या SC या कॅटेगरीमधले असल्यामुळं आमच्यामधून समाजाच्या हितापेक्षा तडजोडीचं हित कदापि होणार नाही
आमची सगळ्यांची जर पार्श्वभूमी बघितली, पाठीमागचा इतिहास जर बघितला, तर आम्ही कोणत्याही प्रश्नावर आजपर्यंत माघार घेतलेली नाही. समाजाशी गद्दारी होईल असं वागलेलो नाही. आणि त्यामुळं समाजाचं हित हे आमचं हित आहे. समाजाचा जो फायदा आहे तो आमचा फायदा आहे. त्यामुळं आम्हाला या राजकीय पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा तोटा जरी झाला तरी तो तोटा सहन करायची समाज म्हणून आमची तयारी आहे. समाज म्हणून आम्ही कदापि माघार घेणार नाही. आणि तडजोड हा शब्द इथं बसलेल्या कोणत्याही नेत्याच्या डिक्शनरीमध्ये नाही. यावेळी माजी आमदार राजू आवळे, नगरसेवक दुर्वास कदम, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, जनशक्ती महासंघाचे संस्थापक DG भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉक्टर शरद गायकवाड, डॉक्टर अनिल माने, भाऊसाहेब काळे, पांडुरंग कांबळे, बाळासाहेब भोसले यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटक दुबईत अडकलेत. यामधील पट्टणकोडोली आणि हुपरीतील 25 जण आज सुखरूपपणे घरी परतलेत. या सर्वांच्या चेहऱ्यावर युद्धग्रस्त भागातून आपल्या देशात परतल्याचा आनंद दिसत होता. शनिवारपासून अमेरिका आणि इस्रायल या देशांकडून संयुक्तपणे इराणवर जोरदार हल्ले सुरू आहेत. इराणनं ड्रोनद्वारे दुबईतील बुर्ज खलिफावर हल्ले सुरू केलेत. तसंच अबुधाबी इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्यानं पश्चिम आशियाई हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. यामुळे भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले. पट्टणकोडोली आणि हुपरीतील 25 पर्यटकांचा यामध्ये समावेश होता. युद्धग्रस्त देशात हे पर्यटक अडकल्यामुळं त्यांचे नातेवाईक चिंतेत होते. ज्या हॉटेलमध्ये पर्यटक राहत होते त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या हल्ल्यांमुळे हे पर्यटक भीतीच्या छायेत होते. या सर्व पर्यटकांनी दुबईतून अबुधाबीपर्यंत रस्त्यानं प्रवास केला. सुदैवानं भारतात येणाऱ्या 2 विमानांपैकी एका विमानाचं बुकिंग या ग्रुपनं केलं होतं. आज सकाळी हा ग्रुप सुखरूप कोल्हापुरात पोहोचला. यावेळी त्यांनी दुबईमधील आपबीती सांगतानाच घरी परतल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. रविवारी सकाळी 7 वाजता अगदी आमच्या हॉटेलच्या समोरच, अगदी माझ्यासमोर मी स्वतः डोळ्यानं बघितले तो बॉम्बस्फोट झालेला. त्यामुळे माझ्या मनात पण खूप भीती निर्माण झाली. तुम्ही सुरक्षित राहा, बाहेर पडू नका, काचापासून लांब राहा असं शासनाचं मेसेज आलं. आम्हाला त्या भीती वाटली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमच्या हॉटेलच्या समोर जेव्हा ड्रोन खाली पडले, ते जे म्हणजे कचरा म्हणा, त्याचा एक प्रकारे वर डिफेन्सने उडवलेलं, त्या आवाजावर मात्र आम्हाला जरा भीती वाटू लागली. शनिवारी जी भीती नव्हती ती रविवारी मात्र भीती वाटू लागली. पण आवाज पडला धाडीनं असं जोरात, एकदम भीती वाटायला लागली. अंग कापायला काहीतरी झालंय असं समजलं. आणि नंतर सगळी माणसं पडलेली, आवाज झाड वगैरे दिसायला लागला खिडकीतून बघितल्यानंतर. त्यामुळे भीती वाटायला लागली जास्त. आणि त्या दिवशी भीती वाटायला लागली. सगळे एकत्र आल्यानंतर एक दुसऱ्यांना सांगत होतो आपण पोहोचतोय घरी, आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपण घरी पोहोचणार. हुपरी आणि पट्टणकोडोलीतील हे पर्यटक घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरच्यांना आनंदाश्रू अनावर झाले. यड्रावमधील पार्वती औद्योगिक वसाहतीमधल्या हॅपी पाश्चर्स या दूध प्रक्रिया प्रकल्पातील बगॅसच्या साठ्याला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत बॉयलरसाठी साठवून ठेवलेले ऊसाचे पाचट, ज्वलनशील साहित्यांसह इतर वस्तू जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. यड्रावमधल्या पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये दुधावर प्रक्रिया करणारा हॅपी पाश्चर्स हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील बगॅसच्या साठ्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये बॉयलरच्या इंधनासाठी साठवलेले पाल्याचे गठ्ठे आणि बगॅसला आग लागून अल्पावधीतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीची तीव्रता लक्षात घेता इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड आणि हातकणंगले अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन बंबांच्या मदतीनं 2 तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. या आगीत बॉयलरसाठी साठवून ठेवलेले ऊसाचे पाचट, बगॅस इतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घानवडेचे बळवंत परीट, तळगावचे संस्कार पाटील आणि ओंकार काटाळे हे 3 जण शेतजमीन सपाटीकरणाचं काम आटोपून दुचाकीवरून दुर्ग मानवाडहून कसबा तारळेकडे येत होते. त्याचवेळी अचानक समोर आलेल्या गव्यानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बळवंत परीट हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर संस्कार आणि ओंकार यांच्या हातापायासह डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर राधानगरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गव्याच्या धडकेमुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय.
धुलिवंदन म्हणजे केवळ रंगांचा उत्सव नव्हे तर परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा वारसा. राधानगरी तालुक्यात यंदाचा धुलिवंदन सण हाच वारसा जपत साजरा झाला. गावागावांमध्ये पारंपरिक खेळ, धार्मिक विधी आणि समाजोपयोगी उपक्रमांनी सणाला वेगळीच उंची मिळाली. होळी सणाचं धार्मिक महत्त्व जपतानाच काळानुसार बदल करत राधानगरी तालुक्यातील काही गावांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा केला. अनेक गावांमध्ये होळी लहान करत पोळी आणि शेणी दान उपक्रम राबवण्यात आला. यातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. लहान मुलांमध्ये वाद्य वाजवण्याचा उत्साह पाहायला मिळाला, तर तरुणाई लेझिम, हुडदी आणि कबड्डीच्या खेळात तल्लीन झाली. चक्रेश्वरवाडी आणि मांगोली इथं विठ्ठलाई देवीच्या मांडावर हाताच्या बोटांवर सुमारे 90 किलो वजनाची गोल गुंडी उचलण्याचा धार्मिक सोहळा पार पडला. 10 विवाहित पुरुष मोठ्या श्रद्धेनं ही गुंडी उचलून देवीसमोर गाऱ्हाणे घालत होते. हा क्षण गावकऱ्यांसाठी केवळ धार्मिक नव्हे तर अभिमानास्पद परंपरांचा पायीक होण्याचा आनंद देणारा ठरला. सायंकाळी चिखलफेक, सोंगाड्यांचा कला आणि विविध पारंपरिक खेळांनी गावकऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. या सगळ्यातून सामाजिक एकोपा आणि देवाबद्दलची श्रद्धा दिसून आली. तालुक्यातील दुर्गमानवाड, कुडुत्री, गुडाळ आणि कसबा तारळे इथंही पारंपरिक खेळ आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कुडुत्री इथं दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळी सोंग काढणं, दुपारी लोटके फोडणं, कबड्डी, सूरपाटी आणि हुडदी हे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. गावातील मंडळी प्रत्येक दारावर जाऊन शंखध्वनी करत खोबरे मागत पारंपरिक पद्धती जपत होती. यानंतर नदीकाठी जाऊन देवाला पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. मांडावरील देवाची गुंडी 12 जणांनी मधल्या बोटानं उचलून गाऱ्हाणे घालण्याची अनोखी परंपरा पार पडली. मुलींनी अडवलेली कर तोडून त्यांना मानाचा नारळ देण्याची प्रथा जपण्यात आली. रात्री पुन्हा होळीत शेतातील पालापाचोळा टाकून पाजळण्यात आला. या सर्व विधींच्या माध्यमातून आपल्या अंगातील अहंकार, लोभ आणि क्रोध जाळून टाकत नव्या सकारात्मकतेनं जीवन जगण्याचा निर्धार करण्यात आला. धुलिवंदनाच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यात जपलेल्या या परंपरांमधून संस्कृतीचं वैभव वाढवण्यात आलं. बदलत्या काळातही गावागावातून जपली जाणारी ही संस्कृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून ही संस्कृती जपताना पर्यावरणपूरकतेलाही महत्त्व देण्यात आलं. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. वस्त्रनगरी इचलकरंजीत उत्तर भारतीय समाजाकडून रंगांची उधळण करत होळीचा सण साजरा करण्यात आला. यामध्ये अबालवृद्ध मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीला रंगांची उधळण होते, तर उत्तर भारतीय राज्यांमध्ये होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्तानं रंगांची उधळण केली जाते. इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळं रंगांची मनसोक्त उधळण करत होळी साजरी करण्यात आली. बुरान मानो होली हे म्हणत एकमेकांना रंग लावत अबालवृद्धांनी होळीच्या सणाचा आनंद लुटला. तरुणाईनं डीजेच्या ठेक्यावर रंगोत्सवात सहभाग घेतला. ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक पद्धतीनं होळी पौर्णिमेचा सण साजरा झाला. होळी पूजनानंतर धार्मिक विधी पार पडले. भाविक आणि ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे आपले वार्षिक नारळ आणि नवसाची तोरणं होळीत अर्पण केली. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरामध्ये सोमवारी परंपरेनुसार होळी साजरी करण्यात आली. ज्योतिबा मंदिरातील सदरेसमोर गावातून गोळा केलेल्या शेणींची होळी रचण्यात आली. होळी सभोवती रांगोळी घालून सजावट करण्यात आली होती. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं सनई ताशांच्या गजरात वाजत होळी दहनासाठी विस्तव आणण्यात आला. यावेळी ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, ठाकरे भावकीचे पुजारी, म्हालदार, चोपदार, देवसेवक उपस्थित होते.
रात्री 8:30 वाजता धूपारती सोहळ्यानं ज्योतिबाच्या मानाच्या पुजाऱ्यांच्या हस्ते होळीचं पूजन करण्यात आलं. ज्योतिबा डोंगरावरील ठाकरे घराण्याकडं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून होळी पेटवण्याचा मान आहे. त्यांनी होळी प्रदीपन केल्यानंतर होळीभोवती प्रदक्षिणा घालत बोंब ठोकण्यात आली. भाविक पुजाऱ्यांनी होळीमध्ये नैवेद्य नारळ अर्पण करून होळीचं दर्शन घेतलं. होळी पौर्णिमेनिमित्त ज्योतिबा देवाची सालंकृत सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हातकणंगले तालुक्यातील गडमुडशिंगीमधील महालक्ष्मी सेवाभावी बहुउद्देशीय संस्था प्रणित महालक्ष्मी तरुण मंडळाच्या वतीनं विधायक पद्धतीनं होळीचा सण साजरा करण्यात आला. मंडळाच्या होळी लहान आणि शेणी दान उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गडमुडशिंगीमधील महालक्ष्मी सेवाभावी बहुउद्देशीय संस्था प्रणित महालक्ष्मी तरुण मंडळ गावच्या सामाजिक कामांमध्ये नेहमी अग्रेसर असतं. या मंडळानं यावर्षी विधायक पद्धतीनं होळीचा सण साजरा करत स्मशानभूमीसाठी शेणी संकलित करून ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांना शेणी दान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. पारंपरिक पद्धतीनं छोटी होळी रचत सरपंच अश्विनी शिरगावे, गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या हस्ते होळी पूजन करून प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर गावातून संकलित झालेल्या 3000 शेणी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीसाठी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेश हातलगे, बाळासाहेब कल्याणकर, अमित मधाळे, रामचंद्र गौड, प्रवीण कोरे, स्वप्नील जाधव, समीर हजारे यांच्यासह मुडशिंगी ग्रामपंचायतीचे सदस्य, महालक्ष्मी सेवाभावी बहुउद्देशीय संस्था प्रणित महालक्ष्मी तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. स्वयं विशेष मुलांच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी संध्याकाळी उत्साहात संपन्न झालं. विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली. इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयं विशेष मुलांच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच नानानानी पार्कच्या खुल्या मंचावर उत्साहात संपन्न झालं. स्वयं विशेष मुलांची शाळा आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं तसंच विशेष मुलांना प्रोत्साहन देणं हा या स्नेहसंमेलनामागील मुख्य उद्देश होता. विशेष विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतं, नाटिका अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपले कलागुण सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूरच्या अध्यक्षा अंजली अण्णासाहेब मोहिते आणि सेक्रेटरी सविता शिरीष पदे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी स्वयं विशेष मुलांच्या शाळेच्या चेअरमन शोभा तावडे, सेक्रेटरी साधना घाटगे, मुख्याध्यापक प्रमोद भिसे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांच्यासह इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सभासद, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. इराण प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडावं, राहुल गांधींची मागणी. भाजपकडून राज्यसभेसाठी 9 जणांच्या नावाची घोषणा, पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांचाही समावेश. रामायण चित्रपटामधील रणबीर कपूरचा लूक चर्चेत, सोशल मीडियावर टीका. जाहिरातीमधून एसटी कमवणार 250 कोटींपेक्षा अधिक महसूल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महत्त्वाची घोषणा. धुळवड न दिल्यानं इचलकरंजीतील हुल्लडबाजांनी 2 ट्रॅव्हल्स, 2 आयशर टेम्पो, 2 एसटी बस आणि एका स्कूल बसवर राखेचे गोळे आणि दगडफेक करून तोडफोड केली आहे. यावेळी राखेचे गोळे लागल्यानं काही जण जखमी झालेत. गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेतलंय. इचलकरंजीत होळी सणानिमित्त मुलं रस्त्यावर ये-जा करणारी वाहनं अडवून वाहनधारकांकडून धुळवड मागतात. काही वाहनचालक स्वखुशीनं धुळवड अर्थात पैसे देतात. मात्र काही हुल्लडबाज तरुणांमुळे सोमवारी या सणाला गालबोट लागलं.
धुळवड न दिल्यानं 2 ट्रॅव्हल्स, 2 आयशर टेम्पो, 2 एसटी बस आणि एका स्कूल बसवर हुल्लडबाज तरुणांनी राखेचे गोळे आणि दगडफेक करून तोडफोड केली आहे। यावेळी राखेचे गोळे लागल्यानं काही जण जखमी झालेत। गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून सक्त सूचनाही केल्यात। दरम्यान शहरातील जवाहरनगर परिसरात धुळवड दिली नसल्याच्या कारणावरून एका तरुणाला अल्पवयीन मुलांनी मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय। या व्हिडिओवरून पोलीस पुढील तपास करतायत। लग्नाचं आमिष दाखवून विवाहितेला धमकावून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीला आलाय। या प्रकरणी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार हरिओम नगरमधील अमृत चित्रागार याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील हरिओम नगरमधील अमृत चित्रागार याची पीडितेशी एका शाळेत ओळख झाली होती। या ओळखीतून त्यानं पीडितेशी फोनवरून संपर्क वाढवला। त्यानं पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलवून लग्नाची इच्छा व्यक्त करत शरीर सुखाची मागणी केली। या मागणीला नकार दिल्यानंतर त्यानं मुली आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवल्याची फिर्याद पीडितेनं शाहूपुरी पोलिसात दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अमृत चित्रागार याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्यानं टेम्पोनं 3 दुचाकींना उडवलं। या अपघातात टेम्पोसह दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आज सकाळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंग्याजवळ हा अपघात झाला। टेमलाईवाडी परिसरातील 40 वर्षाच्या शशिकांत याकूब घाटगे यानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी नराधम शशिकांत घाटगेला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांवर पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्त कारवाईचा बडगा उगारलाय। वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सोमवारी रिक्षा युनियनसोबत बैठक घेत कडक सूचना दिल्या होत्या। आज नियमभंग करणाऱ्या 29 रिक्षा चालकांवर कारवाई करत 23,400 रुपये दंड आकारत 12 रिक्षा ताब्यात घेण्यात आल्यात। कोल्हापूर शहरात रिक्षा चालकांवर पोलीस आणि आरटीओकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। शहरातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात DYSP प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वतीनं रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता। दरम्यान आज बुधवारी झालेल्या विशेष मोहिमेत 29 रिक्षांवर कारवाई करण्यात आली। त्यापैकी 12 रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या असून 23,400 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। 16,500 रुपयांची प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याचं शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलंय। जे रिक्षा चालक आहेत तर त्यांचे लायसन्स, बॅच व्यवस्थित ठेवणे, त्यांचा गणवेश जो ड्रेस कोड आहे तो व्यवस्थित ठेवणे, तसेच त्या अनुषंगाने ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत की मीटरप्रमाणे भाडे घेत नाहीत, पॅसेंजर एक्स्ट्रा वाहतूक करतात, तसेच त्यांचा स्टॉप सोडून इतरत्र रिक्षा लावतात, तर अशा प्रकारच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी अरेरावीची भाषा वगैरे केली जाते असे सुद्धा सूचना होत्या, तर त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या। त्या ठिकाणी RTOचे सावदेकर, ARTO सावदेकर साहेब होते, चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मीटिंगकरता हजर होते। तर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। तर या अनुषंगाने आजपासून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। तर यामध्ये आज एकूण 29 रिक्षावरती कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 23,400 रुपये दंड आज वसूल करण्यात आलेला आहे। तसेच 12 रिक्षा या आज जप्त करण्यात आलेल्या आहेत। तसेच जुना पेंडिंग जो दंड आहे यांच्यावर 16,500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। तर शहरामध्ये सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जे मोटर वाहन कायद्यानुसार जे नियमावली आहे त्यानुसार मीटरप्रमाणे भाडे घेणे, आपला ड्रेस कोड व्यवस्थित ठेवणे, बॅच असणे बंधनकारक आहे, लायसन बॅच, त्यांचे परमिट ते व्यवस्थित ठेवणं बंधनकारक आहे। तसेच जे रहदारीचा अडथळा करणारे रिक्षा चालक आहेत किंवा अवैध प्रवासी वाहतूक, एक्स्ट्रा पॅसेंजर वाहतूक करणारे रिक्षा चालक आहेत त्यांनी नियमात सर्व वाहतूक करावी। ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करत रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं।
कोल्हापूर जिल्ह्यात धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवत फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 75,000 रुपये किमतीचं गावठी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचगाव ते गिरगाव रस्त्यावर शिवाजी ढेरे यांच्या बंद पडलेल्या फार्म हाऊसजवळ एक व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून दहशत माजवत फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रगतीनगर पाचगाव इथल्या विशाल बबन जाधव उर्फ मांगुरे याला अटक केली आहे. अंगझडतीवेळी त्याच्याकडे 75,000 रुपये किमतीचं गावठी बनावटीचं पिस्तूल आढळून आलं. पोलिसांनी पिस्तूल जप्त केलंय. गावातील भूस्खलन झालेल्या 6 मोठ विहिरींचं काम सुरू असताना अचानक पुन्हा भूस्खलन होऊन पोकल्यांसह 2 जण विहिरीत पडले. दरम्यान दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. सिंता भरती आणि आशिष शर्मण अशी दोघांची नावं असून त्यांच्यावर हुपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंगळी गावांतर्गत मुख्य रस्ता, उर्दू शाळा ते जिल्हा परिषद शाळा यामध्ये असलेल्या 6 मोठ विहिरीजवळ मागील वर्षी 27 मे रोजी भूस्खलन झालं होतं. यावर विहिरीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत 3,42,00,000 रुपयांच्या मंजूर निधीतून काम सुरू आहे. दक्षिण दिशेला असलेला मुरुम उत्तर दिशेला घेताना पोकल्यांच्या डोमचा तोल विहिरीच्या रिकाम्या बाजूला गेल्यामुळं थेट 70 फूट खोल असलेल्या विहिरीत 25 टनी पोकल्यांनं थेट जलसमाधी घेतली. यावेळी सिंता भरती आणि आशिष शर्मण हे दोघेही पाण्यात पडले. प्रसंगावधान ओळखून चालक पाण्यातून तातडीनं वर आला, परंतु सोबती खाली बुडत असल्याचं पाहून त्यानं पुन्हा काळ्या दुर्गंधीयुक्त पाण्यात उडी घेऊन त्याचा जीव वाचवला. स्थानिकांनी दोघांना वर घेत हुपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दोघांच्याही पोटातून जवळपास अर्धा लिटर काळं पाणी काढून त्यांना त्वचेचा कोणताही आजार होऊ नये याची काळजी म्हणून निगराणीखाली ठेवण्यात आलंय. दरम्यान घटना इतकी भीषण होती की क्षणात पोकलँड जमीनदोस्त झाला. बुडालेल्यांमध्ये 1 जण भयभीत झाला होता, तर चालकानं थेट हंबरडा फोडत मालकाच्या भीतीनं पोकलँड उपर निकालो असा टाहू फोडला, परंतु स्थानिकांनी त्यांना धीर दिल्यानं दोघेही शांत झाले. कोल्हापुरातील डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सामूहिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या लीड कॉलेजच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सामूहिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर पुरुष आणि महिलांमध्ये थाळीफेक, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक आणि धावणे या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी डी.वाय.पी. साळोखेनगरचे कॅम्पस संचालक डॉक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक सुयोग पाटील, विद्यापीठस्तरीय क्रीडा प्रशिक्षक आणि इतर महाविद्यालयांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. विविध क्रीडा प्रकारांमध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 10हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनामध्ये क्रीडा शिक्षक डॉक्टर सचिन पाटील आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षकांचं सहकार्य लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समिती 9 मार्चला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष महामोर्चा काढणार. मोर्चाद्वारे खोटे दाखले काढणाऱ्यांसह हे दाखले काढण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येणार. हुपरी आणि पट्टणकोडोली परिसरातील दुबईत अडकलेले पर्यटक आज सुखरूप घरी परतले. नातेवाईकांना आनंदाश्रू अनावर. राधानगरी तालुक्यात परंपरा आणि पर्यावरण पूरकतेचा मेळा घालत धुलिवंदन सण साजरा. पारंपरिक खेळांसह धार्मिक विधी आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन. इचलकरंजीत धुळवड मागणी करत तरुणांची हुल्लडबाजी. शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी हुल्लडबाजांना घेतलं ताब्यात. आणि कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांवर पोलीस आणि आरटीओ यांची संयुक्त कारवाई. 23,000 रुपये दंडाची आकारणी करत 12 रिक्षा घेतल्या ताब्यात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.